उन्हाळ्याची चाहूल लागली असून आतापासूनच उन्हानं जीव कासावीस होतोय। तर पशुपक्ष्यांना होणारा त्रास पाहून बुलढाणा जिल्ह्यातल्या वन्य प्राणीजीव प्रेमींनी पुढाकार घेत आगळावेगळा उपक्रम राबवला। त्यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली। या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। होळी हा सण देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो। होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत रंगांची उधळण करत 2 दिवस चालणारा हा महाराष्ट्रातल्या मराठी वर्षातला शेवटचा सण आहे। या सणानंतर निसर्गाच्या वातावरणातही बदल दिसून येतो। हिवाळ्याचा शेवट होत उन्हाळ्याची सुरुवात होते आणि वाढत्या तापमानामुळे जंगलातल्या पशुपक्ष्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते। याच पार्श्वभूमीवर होळीच्या निमित्तानं बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे या संस्थेनं जंगलातील पक्षी व वन्यजीवांचा विचार करून अभयारण्य परिसरातील 6 ठिकाणी मातीचे सुमारे 40 स्पॉटमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे। हा उपक्रम 2016 पासून सातत्याने राबवला जात असून दरवर्षी होळीच्या काळात पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते। यावेळी अकोट बफर झोन वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनीही उपस्थित राहून मातीच्या पॉटमध्ये पाणी भरून स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला। दरम्यान खामगाव बुलढाणा मार्गावरून ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी ज्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याचे पॉट ठेवलेले दिसतील त्यामध्ये पाणी टाकून सहकार्य करावं असं आवाहन संस्थेकडून करण्यात आलंय। वन्यजीव सोयरे ग्रुपतर्फे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व त्यांच्या दाण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडांवर पॉट लटकून त्याच्यामध्ये पाणी व धान्य ठेवल्या जाते। हा खूप स्तुत्य उपक्रम आहे। मी याद्वारे लोकांना आवाहन करतो की येत्या उन्हाळ्यामध्ये आपल्या घरावर छतावर पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी आणि दाणा हा ठेवावा।